श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महादेव, देवांचे देव, भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत आणि अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे. त्यातील एक कालभैरव. कालभैरव जयंती शनिवार 23 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी होणार आहे. कालभैरव हे भगवान शिवांच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असंही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कालभैरव ही शक्ती, धैर्याची देवता मानली जाते. त्यामुळे यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट नष्ट होतात. मृत्यूची भीती देखील संपते. देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडले की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार. असेच शत्रूच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. कालभैरव हे न्यायाची देवता मानले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी जर घरामध्ये आपण काही साधे सोपे उपाय किंवा तोडगे केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये थोडीशी शांतता आपल्याला लाभेल. तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष, आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल. आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होईल. कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कार्तिक कृष्ण अष्टमीला अर्थात कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही घरात करणार आहात किंवा मंदिरात करणार आहात त्या तुम्हाला संध्याकाळी 4च्या नंतर करायच्या आहेत. आता हे अतिशय न्यायप्रिय, शिस्तप्रिय असलेले देवता आहेत. त्यामुळे आपल्या हातून ज्याही कळत नकळतपणे घडलेल्या चुका आहेत, जी ही पाप आहेत, त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी हे जे उपाय आहेत ते अतिशय शीघ्र फलदायी मानले जातात. बघा, माणूस म्हटलं की चुका ह्या होणारच. मग त्या आपल्या हातून कळत नकळतपणे झालेल्या चुका असतील किंवा पाप असतील, याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. आणि त्या भोगांची तीव्रता थोडी कमी करायची असेल, त्यातून आपल्याला मुक्तता हवी असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करावेत. आपण जेव्हा रोजची देवपूजा करतो, पूजा करत असतानाही बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळतपणे चुका घडतात आणि त्याचे आपल्याला दोष लागत असतात. त्याचबरोबर घरामध्ये जेही मंत्रोच्चार आपण करतो, ते मंत्रोच्चार करत असताना चुकीचे उच्चार आपल्या मुखातून निघाले तर ते देखील आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. आणि मग आपण म्हणतो की मी एवढं देवदेव करते तरी देखील माझ्या घरामध्ये अशा अडचणी, समस्या का येत आहेत? कारण तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळतच नाही. त्याचबरोबर जर काही दोष तुमच्या घरात असतील, वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला असलेले पितृदोष असतील तरी देखील अनेक अडचणी, समस्या ह्या आयुष्यामध्ये येतात. ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आणि त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो. घरामध्ये आजारपणं वाढतात, कर्जबाजारीपणा वाढतो. घरामध्ये मुलांविषयक समस्या वाढतात, ज्यामध्ये घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नाहीत, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही. घरामध्ये सतत छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. घरातील कर्त्या व्यक्तीची किंवा कर्त्या स्त्रीची सतत चिडचिड होते. ते घरातील इतर सदस्यांवरती राग-राग करतात. तर हे जे काही नजरदोष आपल्याला झालेले असतात, शत्रुपीडा असते, शत्रुबाधा असते किंवा आपले जे हितशत्रू असतात आपल्याविषयी तोंडावर चांगले बोलतात, माघारी आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप सारा द्वेष, मत्सर असतो. त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. म्हणून अनेक कामांमध्ये आपल्या नेहमी अडथळे येतात. कोणतंही कार्य सिद्धीस जात नाही. तर हे जे काही कारणं आपल्या मागे किंवा अडचणी आपल्या मार्गात येतात, तर ते दूर व्हावेत यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी काही तोडगे आणि उपाय केल्याने तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात. तुमच्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांमधून तुम्हाला कालभैरव जे आहेत ते मार्ग दाखवतात आणि तुम्ही नक्कीच तिथून पुढे प्रगती करायला सुरुवात करता. तर अतिशय प्रभावी हा दिवस आहे. ही जी सेवा आहे ती अजिबात तुम्हाला
चुकवायची नाही. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला सेवा करायची आहे. मग तुम्ही घरात करणार असाल किंवा मंदिरामध्ये जाऊन करणार असाल. आजच्या दिवशी तुम्हाला बाजरीची भाकरी, भरीत हा नैवेद्य तयार करायचा आहे. त्या भाकरीवरती भरीत ठेवायचं, कांद्याची फोड आणि एक लिंबाची फोड ठेवायची. हा नैवेद्य तुम्ही घरातील महादेवांना दाखवू शकता, कारण कालभैरवांची मूर्ती किंवा फोटो आपण देव्हाऱ्यामध्ये ठेवत नाही. जर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाताना हा नैवेद्य तुम्हाला सोबत न्यायचा आहे. तिथे बसून किंवा घरामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचंच आहे. 11 आवर्तन केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, तुमचे सर्व दोष नष्ट होतील. बघा, आजच सेवा केली आणि इतर दिवस काहीच नाही केलं असंही चालत नाही. या सेवेची तुम्हाला पॉवर वाढवायची असेल तर इथून पुढे नित्य तुम्हाला कालभैरवाष्टकचं पठण रोज करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील सदस्यांना असलेले दोष घालवण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. या उपायासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहेत. यातील काही वस्तू तुमच्या घरामध्ये नसतील तर ते तुम्ही आणू शकता आणि नसतील तर ज्या वस्तू घरामध्ये आहेत त्याच वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करायचा आहे. अगदी घरातील आजारी व्यक्ती असेल, वयोवृद्ध असेल, मुलं असतील, करती व्यक्ती असेल, प्रत्येकावरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यांना दोष असतील किंवा नसतील तरी देखील ही सेवा चुकवायची नाही. आजचा दिवस हा शनिवारी आलेला आहे. शनिवारचा दिवस शनिदेवांना समर्पित असतो आणि शनिदेव देखील सांगतात, जो कोणी माझ्यावारी महादेवांची सेवा उपासना करेल त्याला मी कधीच त्रास देणार नाही. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात असणारी काळी मोहरी घ्यायची आहे. काळी मोहरी घ्यायची आहे, अगदी चिमूटभर घ्यायची आणि सोबतच आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. मोजून घेतले तरी चालतील, 11 या संख्येने मोजून घेऊ शकता आणि 11 आपल्याला अख्खे उडीद घ्यायचे आहेत. काळ्या रंगाचे जे उडीद असतात ते घ्यायचे आहेत. उडदाची डाळ नाही, तर काळे अख्खे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत. या 3 वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू 7 वेळा उतरून टाकायच्या. उतरून घेत असताना त्या व्यक्तीला पाटावरती बसवायचं आणि त्यांचं मुख दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने गोलाकार आकारामध्ये 7 वेळा उतरून घ्यायच्या. पहिल्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर त्या सर्व वस्तू प्लेटमध्ये ठेवायच्या आणि प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन वस्तू वापरायची, म्हणजे तीच वस्तू तुम्हाला वापरायची नाही. दुसऱ्यांदा तुम्हाला परत चिमुटभर पिवळी मोहरी, काळे तीळ आणि काळे उडीद घ्यायचे आणि घरातील प्रत्येक सदस्यावरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या, प्लेटमध्ये ठेवायच्या. हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. उपाय करून झाल्यानंतर थेट तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहेत. आता घरात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी रात्री 11 पर्यंत करून बघा. निश्चित तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल. बघा, कालभैरव हे न्यायप्रिय, शिस्तप्रिय असले तरी आपण केलेल्या सेवेने, उपासनेने ते प्रसन्न होतात आणि आपल्या चुका ते माफ करतात. ते क्षमाशील देखील आहेत. म्हणून या सेवा तुम्ही आज नक्की करा. आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.